परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर आज परभणीचे खासदार संजय जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली। यावेळी मंदिराचे महंत यांच्याशी झालेल्या घटनेसंदर्भात माहिती घेतली। त्यानंतर घटनास्थळी पाहणी केल्यावर मंदिर कशामुळे पडले, नेमक्या काय चुका झाल्या, मंदिराची स्कॅनिंग आणि इतर सर्व टेक्निकल बाबी तपासल्यानंतरच या प्रकरणातील दोषी ठरवता येतील असे म्हटले आहे। यावर आपण स्वतः या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई करू असे देखील आश्वासन त्यांनी दिलं आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। घडला 5 जीव गेले या घटनेमध्ये। बघा, जबाबदारी कोणाची असायचं कारण नाही। आता मंदिर बंद केलं असतं तर लोक म्हणले असते आम्हाला दर्शन घ्या ना, लांबून घेऊ द्या आम्हाला, इकडून मी बोलले असते। लोक दोन्ही बाजूने बोलतात, परंतु मंदिरातल्या ह्या ट्रस्टी लोकांची किंवा ह्या मंदिर परिसरावर ज्यांनी ही देखरेख करतात त्या लोकांची भावना शुद्ध होती आलेल्या माणसाला। आता हे काय एक दिवस नव्हतं ना, जेव्हापासून काम चालू तेव्हापासून दर्शन चालूच आहे, बंद कधी केलंच नाही। बंद कुठे होत असते का? त्यामुळं त्या घटनेचा आणि ह्या घटनेचा काही संबंध नाही। ते का पडलंय ते आता टेक्निकली सगळं तपासण्या झाल्याशिवाय काही कळणार नाही। आज कोणाला आपण दोष देऊन काही उपयोग नाही। ज्यावेळेस पूर्ण त्या दगडाची स्कॅनिंग होईल आणि त्यानंतर त्याच्यातून जे काय निष्कर्ष समोर येतील त्यावेळेस काय करायचं आपण ठरवू। कंत्राटदार घटना घडली तेव्हापासून फरार आहे, अद्यापर्यंत साधा व्हिजिट सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेली नाही। मग त्याच्या विरोधात काही तुम्ही आवाज उठवणार आहे का भविष्यामध्ये? माझं काय म्हणणं आहे, अगोदर त्या मंदिराच्या ज्या काही कन्स्ट्रक्शन झालेलं होतं त्या सगळ्याची स्कॅनिंग होऊ द्या। नेमकं हे कशामुळे दुर्घटना घडली हे कळू द्या, आणि त्यानंतर कोणावर दोष द्यायचा ते आपण ठरवू। मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना तुम्ही भेट देणार आहात? देणार आहे। काय झालंय की त्याच्यात शासनाने त्याला 5 लाखाची मदत केली आहे प्रत्येकी, आणि जे काही जखमी आहेत त्या जखमींना कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कोणी पैसे घेणार नाही, त्याला फ्री ऑफ चार्ज मदत करा अशा स्वरूपाचे आदेश झालेले आहेत। त्यामुळे त्याच्या बाबतीत चिंता करायचं कारण नाही। शेवटी आता ईश्वर त्याला लवकर दुरुस्त करो अशा आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू, आणि मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या परिवाराला हे दुःख पेलण्याची ईश्वर शक्ती देऊ आणि त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशा स्वरूपाची सद्भावना आपण या ठिकाणी व्यक्त करू। आणि एक निश्चितच ह्याच्यावर जे कोणी दोषी असतील टेक्निकली त्याच्यावर काय कारवाई करता येईल ते शासन ठरविल, परंतु आपण त्याच्या अगोदर सगळ्या कारवाया त्याच्या सगळ्या तपासण्या करू आणि त्यानंतर शासन जे काही ठरविल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल।